सर्वांना नमस्कार। हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सर्व निष्ठावंत स्वामीनिष्ठ सुरवीर मावळ्यांना या ठिकाणी मी वंदन करतो। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब तसेच या राज्याचे लोककल्याणकारी उपमुख्यमंत्री, गोरगरिबांचे कैवारी, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, विकासाचा महामेरू आणि या राज्यातील लाखो लाडक्या मुलींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असणारे पुणे शहर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षचे अध्यक्ष आदरणीय अजयभाऊ सपकाळ यांचा जन्मदिन आहे आणि जन्मदिनानिमित्त त्यांना मी सर्व मित्र परिवाराच्या वतीने सुरुवातीला शुभेच्छा देतो। आज दिवसभर त्यांना पुणे शहर आणि जिल्ह्यातून विविध क्षेत्रातील विविध पक्षातील त्यांच्या मित्र परिवारांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। खरं तर आज त्यांचा वाढदिवस सेना भवन या ठिकाणी संपन्न होत आहे। अजय भाऊंच्या शेजारी असणारे आमचे बड्डे साहेब जे सल्लागार आहेत, वैद्यकीय मदत कक्षे समन्वयक आहेत आदरणीय सिद्धार्थजी कुलकर्णी, आत्ताच नुकतेच या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय अहमदबाई आहेत। माझ्या डाव्या बाजूला आहेत शिवसेना मागासवर्गीय सेलचे प्रमुख आदरणीय गणेश अडसूळ साहेब आहेत, तसेच आदरणीय योगेशजी खोपडे साहेब सुद्धा या ठिकाणी भाऊंना शुभेच्छा या ठिकाणी सर्वांनी दिलेल्या आहेत। खरं तर भाऊंच्या वाढदिवसानिमित्त साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं अत्यंत प्रसिद्ध असणारं आणि सामाजिक विषयाची भान घेणारं फकीरा कादंबरी देखील आज अडसूळ साहेबांनी त्यांना भेट दिलेली आहे। खरोखर आज अजय भाऊ यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर आज त्यांच्या नुकत्याच एका मित्राने एक सुंदर त्यांच्या व्हॉट्सअपला म्हणजे माहिती दिलेली की अजय भाऊ म्हणजेच त्यांच्या दरबारात गेल्यानंतर कुणाचाही ₹1 न घेता अगदी शेकडो कोटी म्हणजे 105 कोटीपेक्षा अधिक रुपये आज सर्वसामान्य जनतेचे त्यांनी वाचवलेले आहेत। अगदी सर्वांशी मनमिळावू स्वभावाने आणि जर अन्याय अत्याचार होत असेल तर तिथं प्रहार करणारा एक ढानेश वाघ म्हणजे आदरणीय अजय भाऊ आहेत। आणि खरं तर एकनाथ शिंदे साहेब, सन्माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आणि सन्माननीय मंगेशजी चिवटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक अतिशय चांगलं काम त्यांचे या पुणे शहरामध्ये आज खऱ्या अर्थानं सुरू आहे। आपल्याला जर कुणाला काही अडचण असेल तर आपण या सेना भवनला येऊन आज अजय भाऊंच्या वैद्यकीय मदत कक्षाशी आपण संपर्क साधू शकता, कारण आरोग्य हे खरं तर शरीर माणसाला परमेश्वरानं फुकट दिलेलं आहे आणि शरीराची निगा प्रत्येकाने राखावी, चांगले विचार करावे आणि समाजकार्य करावं, सत्कर्म करावं असं अजय भाऊ नेहमी आम्हाला सांगत असतात। म्हणून अजय भाऊ सपकाळ या नावातच इतका सुंदर अर्थ आहे। अ म्हणजे अखंड मित्र परिवारावर, जनतेवर नितांत प्रेम करणारे, ज म्हणजे जनातलं आणि मनातलं ओळखणारे, य म्हणजे यशाला गवसणी कष्टातून बुद्धीतून घालणारे, भा म्हणजे भारत मातेचे कर्तृत्वान सुपुत्र आणि उ म्हणजे उद्याचा भविष्यकाळ सर्वसामान्य जनतेचा उज्ज्वल करणारे असे अजय भाऊ। आणि सपकाळ म्हणजे स म्हणजे सतत सातत्यानं लोकहिताची कामे करणारे, व म्हणजे परावलंबी जीवाला स्वावलंबी करणारे आणि का म्हणजे कामावर नितांत प्रेम करणारे, आणि ल म्हणजे लक्ष देहावर ठेवून विजयाच्या दिशेने वाटचाल करणारे असे आदरणीय अजय भाऊ सपकाळ यांना वाढदिवसाच्या मंगलमय आनंदमय शुभेच्छुक सर्व शिवसेना पदाधिकारी, पुणे शहर, पुणे जिल्हा यांच्या वतीने मी अजय भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। सुंदर असं या ठिकाणी आपण जे शूटिंग पाहतात ते आमचे शिवसेना मागासवर्गीय विभागाचे शिवाजीनगरचे आदरणीय रोहित भाऊ खोडे यांचंही या ठिकाणी मी आभार मानतो। सुंदर असं त्यांनी या ठिकाणी व्हिडिओ चित्रण केलेलं आहे, त्यांचे आभार मानतो। सर्वांनी या ठिकाणी येऊन भाऊंना शुभेच्छा दिल्या, सर्वांचे आभार मानतो। आणि भाऊ तुम्हाला पुन्हा एकदा परमेश्वराला प्रार्थना करतो तुम्हाला उदंड दीर्घायुष्य लाभो, तुमच्या हातून अशी सर्वसामान्य जनतेची सेवा अखंडितपणे घडत राहो आणि शिवछत्रपतींच्या विचाराचा महाराष्ट्र उद्या घडो आणि उद्याचे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये भगवा हा पुणे महानगरपालिकेवर फडकणारच अशी या ठिकाणी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।